याची सुद्धा या संप्रदायाच्या दृष्टीने फार मोठी जबाबदारी स्वामींवर आहे. आपलं सगळ्यांचं भूषण आहे. आपल्या सगळ्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे की 500 वर्षापासून ज्या राम मंदिराचा संघर्ष चालू होता ते मंदिर आता पूर्ण होते आणि पूर्ण होत असताना त्या मंदिराचा जो मुख्य सेवेचा भाग आहे तो म्हणजे खजिनदार, तो म्हणजे सचिव. तहरह सचिव सहित सुग्रीवा, नाही सचिवपद हनुमानजीकडे होतं बरं का. सुग्रीवाचं सचिवपद हनुमानजीकडे होतं आणि रामप्रभूच्या मंदिराचं सचिवपद आता स्वामींकडे. आणि हे पद अत्यंत महत्वाचं असतं. एखाद्या वेळेला एखाद्या संस्थेचा अध्यक्ष होणं त्याहीपेक्षा सचिव होणं महत्वाचं असतं. बाकी त्याच्याकडे सगळा माल असतो आणि माल अशाच माणसाकडे ठेवला जातो की जो विश्वासू आहे. सगळ्या देशाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्याजवळ सगळ्या अर्थाने सगळ्या राम मंदिराचा माल दिला, असं देशाचा विश्वास असणारं विश्वास संपन्न नेतृत्व असेल तर खऱ्या अर्थाने स्वामीजी आहेत आणि ते आपल्या महाराष्ट्रातले आहेत. ते आणखी महत्वाचं आहे. आणि त्यांच्या अमृतवाणीतून आपण ही भागवत कथा ऐकत आहोत. बालाप्रसादजी हा अभंग मी कीर्तनाला पहिल्यानेच घेतला माझ्या जीवनात. माझ्या जीवनातला पहिला अभंग पहिल्याने घेतलेला आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर घेतलाय. इथं आल्यानंतर ठरवलं की आपल्याला हा अभंग घ्यायचा, पण तो कोणासाठी घ्यायचा आहे? तो फक्त बाळासाठी घ्यायचा. पूर्ण केला म्हणून घरा आले कृपाळू, सांभाळिले अनाथा आणि निळा केला पावळ. तुमच्या घरी कृपाळू आलेच आणि एवढे मोठे कृपाळू जर तुमच्या घरी येत असतील तर तुमची चिंताच करू नका, तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. मी सांगेन की खऱ्या अर्थाने 13 गोष्टी या मृत्यू लोकामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. आपण पाहतो दुर्लभम त्रयमय वेतत देवानुग्रह हितुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. पहिलं तर मनुष्यत्व प्राप्त होणं दुर्लभ आहे. नंतर मनुष्यत्व प्राप्त होऊनही एवढा मोठा यज्ञ आपल्या हातून व्हावा ही इच्छा होणं आणखी दुर्लभ आहे. आणि ही दुर्लभ इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या इथे एखाद्या साधूचं येणं हे आणखी दुर्लभ आहे. महापुरुष संस्थया. अशा अनेक गोष्टी या मृत्यू लोकांमध्ये दुर्लभ सांगितल्या. त्यापैकी मी सांगत असेल की 13 गोष्टी आणखी दुर्लभ आहे. ऐका चांगलं. मानुष्यम, वरवंश जन्म, विभवा, दीर्घायु, आरोग्यता, सन्मित्रम, सुसुता, सती प्रियतमा, भक्तिश्च नारायणी, विद्वत्वम, सुजनत्वम, इंद्रिय निग्रह, सत्पात्रे दानम रती, एकत्रयोदशा गुणा संसारिणा दुर्लभा. मनुष्य जन्म प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे. तो मनुष्य जन्म चांगल्या कुळामध्ये प्राप्त होणं हे आणखी दुर्लभ आहे. ते कुळ अत्यंत श्रीमंत असणं हे आणखी दुर्लभ आहे. ती श्रीमंती उपभोगण्यासाठी भरपूर आयुष्य भेटणं हे आणखी दुर्लभ आहे. आयुष्य भेटूनही आरोग्य भेटणं हे आणखी दुर्लभ आहे. चांगला मुलगा भेटणं हे आणखी दुर्लभ आहे. चांगला मित्र भेटणं हे आणखी दुर्लभ आहे. चांगली सौभाग्यवती भेटणं सुद्धा दुर्लभ आहे महाराज. बरोबर आहे ना? नाही विनेकरी? चांगली सौभाग्यवती भेटणं दुर्लभ आहे ना? तुमचं विचारतो मी. चांगली सौभाग्यवती भेटणं दुर्लभ आहे ना? अरे भोकाने सांगा ना मला. दुर्लभ आहे ना? म्हणजे तुमचा अनुभव आहे. सती प्रियतमा. आणि पुढे ऐका, चांगला मित्र आहे, चांगले मुलं आहे, सौभाग्यवती चांगले आहेत, नौकर चांगले आहेत, श्रीमंती आहे, नाही का, आयुष्य आहे,
त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी असूनही त्या घरामध्ये नारायणाची भक्ती असणं हे आणखी दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल सत्पात्र दानम्रती आणखी सांगितलं. चांगल्या पात्रामध्ये दान देण्याची इच्छा होणं आणखी दुर्लभ आहे. दुर्लभ आहे त्या गोष्टी. या मृत्यू लोकाचा जर आपण विचार केला ना, त्या मृत्यू लोकातलं सगळं उलट आहे. हे मृत्यू लोकीचे उभराटे येथ अर्जुना अवचते जन्मनाशी तू म्हणून जळजळोनी वहिलाली हे भक्तीची वाटेला तरी पावशी अव्यंग निर्धाम माझे. या मृत्यू लोकातलं बोलणं उलट आहे. या मृत्यू लोकातली क्रिया उलटी आहे. या मृत्यू लोकातला समज उलटा आहे. समज उलटा आहे, बोलणं उलट आहे. त्यामध्ये टोपी डोक्यात घालायची असते का टोपी डोकं घालायचं असते? डोक्यात टोपी घालायची असते ना. बोलताना काय म्हणतो आपण? डोक्यात टोपी घाल, बोलणं उलट आहे. पायात बूट घाल. खरं सांगा, त्या गावला बस पोहोचत असते का गाव पोहोचत असते बस जवळ? गाव आलं म्हणतो ना आपण, अरे गावने आलं बस आली राव, असं काय करताय? नळ आलं म्हणताय का तुम्ही? नळ आले, नळ येत नसतात, पाणी येत असते, असं काय करताय? बोलणं उलट आहे. मृत्यू लोकातले समज सुद्धा उलट आहे. समज उलट आहे. विलेकरी, तुमचं वय काय आता? 71. तुमचा नातू किती वर्षाचा आहे? नातू माहित नाही? 35 वर्षाचा नातू आहे. 30 वर्षाचा नातू, 75 वर्षाची तुम्ही आहे. मग आता तुमचा नातू मोठा आहे का तुम्ही मोठे आहात? अरे तुम्ही मोठे आहेत का तुमचा नातू मोठा आहे? अरे कशाने, पण तुम्ही मोठे आहात का? मोठे आहात. आता ऐका, ज्याचं वय 30 वर्षाचं आहे त्याचे 70 वर्ष बाकी राहिले. ज्याचं वय 70 वर्षाचं आहे त्याचे 30 वर्ष बाकी राहिले. मग 70 वर्ष ज्याचे बाकी राहिले तो मोठा का ज्याचे 30 वर्ष बाकी राहिले तो मोठा? माऊली म्हणतात, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बड प्रज्ञा जिरोनी जाय, तया ते नमस्कारी ती पाय वडील म्हणून. विठ्ठल आयुष्य निमाले आपुली करत ते ग्लानीची नाही, ती ग्लानीची नाही. जो वयाने मोठा आहे तो मोठा आपण मानतो. माऊली म्हणताय मृत्यू लोकातला समज उलट आहे. मृत्यू लोकातलं बोलणं उलट आहे. मृत्यू लोकातली क्रिया सुद्धा उलटी आहे. दृष्टादृष्टाची जोडी, जोडी भांडवल न सुटे कवडी, सर्वस्व हानी तिथं कोडी वेचती का. ज्या ठिकाणी सर्वस्व हानी आहे तिथं लोक कोट्यावधी रुपये खर्च करतात. उदाहरण इलेक्शन, उदाहरण निवडणूक नाही, कोट्यावधी रुपये लोक खर्च करतात. ज्या ठिकाणी सर्वस्व लाभ आहे त्या ठिकाणी लोक खर्च करण्याची कंजूसी करतात. तुमच्याकडे सप्त्यात जास्त खर्च होतो का निवडणुकीत? निवडणुकीत जास्त होतं ना. कशावर? कीर्तनावर. निवडणूक कीर्तन असतात का? आणि सांगत जा ना. निवडणूक कशा खर्च होतो तुमचं जास्त निवडणुकीमध्ये? तुम्हाला निवडणुकीतला खर्चही माहित आहे. माहित आहे. दुसऱ्याने केला. सर्वस्व हानी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लोक कोट्यावधी रुपये खर्च करतात, विचार न करता खर्च करतात. आणि सर्वस्व लाभ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लोक दान करण्याची कंजूसी करतात. म्हणजे क्रिया उलटी आहे ना, उलटी आहे ना, उलटी आहे ना. महाराज हे ओटे फक्त यज्ञासाठी बनवले. हा यज्ञ मंडप सुद्धा फक्त यज्ञासाठी बनवला. हे सगळं मोडावं लागेल नंतर. हे सगळं यज्ञासाठी बनवलं. मला असं वाटतं की याच्यामध्ये की फक्त हा यज्ञदेव आपल्याशी बोलायचाच राहिला, इतकी व्यवस्था तुम्ही यज्ञदेवाची केली. आणि म्हणून सर्वस्व हानी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लोक
खूप खर्च करताय, खूप खर्च करताय, खूप खर्च करताय. ज्या ठिकाणी सर्वस्व लाभ आहे त्या ठिकाणी खर्च करण्याची कंजूशी करतात किंवा करतच नाहीत. महाराजांना म्हणावं लागलं, काय माणसं आहे. देवधर्म सांधी पाहिले आश्चर्य आहे. या मृत्यू लोकातलंही उलट आहे. शीश खांदून आपुले पायाच्या पंक्ती बांधली तैसे मृत्यू लोकीचे भले आहे आगवे म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेला पवना ते सवडी कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या उलट आहे. म्हणून जीवनामध्ये समाधान नाही, जीवनामध्ये पूर्णता नाही. प्रापंचिक लाभासाठीची सगळी धावपळ आहे ना. प्रापंचिक लाभासाठी धावपळ आहे याचा अर्थ मानासाठीची धावपळ आहे ना प्रपंचातली. हे मुक्तीसाठीची धावपळ नाही. हे धनाबद्दलचीच धावपळ आहे ना. हे पदाबद्दलचीच धावपळ आहे ना. असं कोणचं पद आहे या जगामध्ये की जे पूर्ण आहे. अशी कोणची श्रीमंती आहे या जगामध्ये की जे पूर्ण श्रीमंती आहे. असा कोणचा मान आहे की या जगामध्ये की जो पूर्ण मान आहे. अरे जो एखादा मानी माणूस ज्यावेळेला दिसतो त्यावेळेला त्याच्यापेक्षा मोठा मान ज्याचा असतो, अर्थात हा लहान झालाय ना, त्याचा मोठा आहे, पूर्ण नाही. त्याचा मान जर मोठा असेल तर त्याच्यापेक्षा आणखी मोठा मान दुसऱ्याचा आहे. आपण पूर्णता नाही. मानाने माणूस पूर्ण नाही. या जगातला कोणचाच धनाने माणूस पूर्ण नाही आणि खऱ्या अर्थाने पदाने सुद्धा माणूस पूर्ण नाही. धनाने पूर्ण हे भरतोरी असं म्हणतायत. निस्सो वष्टी शतम दशी दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेशाम क्षितिपालताम क्षितिपती चक्रेशताम वांछती चक्रेशाम सुरपालताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछती ब्रह्मा शैव पदम शिवो हरिपदम आशामध्ये कोगता. 10 रुपये रुपयेच आहेत पण ते पूर्ण नाहीत म्हणून 100 रुपयाची आशा आहे. 100 रुपये रुपयेच आहेत ते पूर्ण नाहीत म्हणून 1000 रुपयाची आशा आहे. 1000 रुपये रुपयेच आहेत पण ते पूर्ण नाहीत म्हणून 10,000ची आशा आहे. 10,000 पैसेच आहेत पण त्याच्यात पूर्णता नाही म्हणून 10 लाखाची इच्छा आहे. आपण लवकर पुढे जाऊ. 10 लाख पैसेच आहेत पण त्याच्यात पूर्णता नाही आणि म्हणून 1 कोटीची गरज आहे. 1 कोटी पैसेच आहेत पण त्याच्यात आता भागत नाही म्हणून 5 कोटीची गरज आहे. 5 कोटी आल्यानंतर मग पंचायत समितीची गरज आहे. पंचायत समिती भेटल्यानंतर मग जिल्हा परिषदची इच्छा आहे. पण जिल्हा परिषद भेटल्यानंतर आमदारकीची इच्छा आहे. आमदारकी भेटल्यानंतर मंत्रिपदाची इच्छा आहे. मंत्रिपदाची इच्छा पूर्ण होण्यासाठी अर्थात मोठी खटपट आहे. मग मुख्यमंत्र्याची इच्छा आहे. मुख्यमंत्र्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणाच्याही शेजारी बसायची पाळी आली तरी चालेल. विठाला विठाला महाराज राम महाराज अर्जुन
युद्ध जिंकलं याचं कारण तीरही त्याच्याजवळ होतं आणि बाणही त्याच्याजवळ होता, नाही का? त्याला तीर म्हणतायत, त्याला बाण म्हणतायत. युद्ध जिंकायचं असेल तर योद्ध्याजवळ त्याच्याचजवळ तीर असला पाहिजे आणि बाणही त्याच्याचजवळ असला पाहिजे. आता बाण एकाजवळ आहे आणि तीर दुसऱ्याजवळ आहे, युद्ध कसं काय जिंकलं जाईल? मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मग एखादं पद भेटावं अशी इच्छा आहे केंद्रातलं. हे झाल्यानंतर मग मोठं होण्याची इच्छा आहे. भर्तृहरी तर म्हणतायत ब्रह्मदेवाला शिव होण्याची इच्छा आहे. आणि शिवाला एका ठिकाणी ते गाढव खाली बसलं, उठत नव्हतं म्हणून त्याने मारायला सुरुवात केली, पण गाढवच असल्यामुळे ते उठायला तयार नव्हतं. मग एका शहाण्या माणसाला विचारलं कसं काय करावं लागेल गाढव उठण्यासाठी. तो म्हटला एक बांबू घेऊन ये. बांबू बांबू माहीत आहे ना आपल्याला, तो शेवटी आपल्यासोबत असतो, त्याला बांबू म्हणतायत. बांबू आणला. तो बांबू त्या गाढवाच्या पोटाला बांधला आणि पोटाला बांधून त्या गाढवाच्या 2 हात समोर अशी ती एक टोक आहे, त्याला एक गवताची पेंडी बांधली, हिरव्यागार गवताची पेंडी. हिरव्यागार गवताची पेंडी पाहिल्यानंतर कितीही मारून जे उठत नव्हतं ते लगेच उठून बसलं. उठून बसल्यानंतर ते चालायला लागलं. कशासाठी लक्षात आलं ना? पेंडीसाठी. खरं सांगा किती दिवस चाललं म्हणजे त्याला ते पेंडी मिळेल? हां, काही सांगता येत नाही तुम्हाला. जन्मभर चाललं तरी त्याला ते पेंडी भेटणार नाही. कोणाला? हेही सांगता येत नाही तुम्हाला. कोणाला म्हणतोय मी? कोणाला पोरो? कोणाला? गाढवाला ना. म्हणजे कोणाला? सर्व सुखाची आशा जगभर आणि म्हणून मी असं म्हणेल की प्रपंच करत असताना माणसाने पुढे पाहून नाही, मागं पाहून केला पाहिजे. पुढे पाहून जर तुम्ही प्रपंच करत असाल तर तुम्हाला दुःख होईल की कोणीतरी आपल्या पुढे चालते म्हणून. तुम्हाला समाधान भेटावं असं वाटत असेल तर त्यांनी मागं पाहिलं पाहिजे. बरोबर आहे महाराज? मागं पाहिलं पाहिजे. काय झालं भाऊ, एकाच्या सासऱ्याने 3 ग्रॅमची अंगठी केली त्याला. तुम्हाला केली का? 3 ग्रॅमची, 5 ग्रॅमची अधिक महिन्यात 3 ग्रॅमची अंगठी केली. गावात भंडारा होता, ते भंडाऱ्यात आलं, इथं वाळा, ती अंगठी इथं वाळा. त्याच्यात एक बलदंड म्हातारं बसलं होतं. त्याच्या पोराने त्याला 50 तोळ्याचं कड केलं होतं महाराज, सोन्याचं. इथं घातलं होतं त्याने. ती अंगठी आली तिथं, इथं वाळा. म्हाताऱ्याने अशी बाईस आली, इथं वाढ म्हणे. ते निघूनच गेली अंगठी, नको रे म्हणे. आपली 3 ग्रॅमची टिमकी उठला होता तिथं. समोर पाहून जर चालत असाल तर दुःख होईल तुम्हाला. बघा तुम्ही कसं ऐकताय. पाठीमागं पाहून चालत असाल तर समाधानी करतील पाठीमागचे लोक आपल्याला की चला आपल्याही पाठीमागं कोणीतरी आहे, आपल्याही पाठीमागं कोणीतरी. आणि म्हणून प्रपंचातली पूर्णता पाठीमागं पाहून आहे.
आणि परमार्थातली पूर्णता पुढे पाहणे. पुढे पाहिलं पाहिजे की आपल्यापेक्षा नामचिंतन कोण जास्त करत आहे, आपण त्याच्यापेक्षा जास्त केलं पाहिजे. आपल्यापेक्षा साधना कोण जास्त करत आहे, आपण त्याच्यापेक्षा जास्त केली पाहिजे. आपल्यापेक्षा दान जास्त कोण करत आहे, आपण त्याच्यापेक्षा जास्त केलं पाहिजे. आपल्यापेक्षा गोसेवा कोण जास्त करत आहे, त्याच्यापेक्षा आपण जास्त केली पाहिजे. आपल्यापेक्षा गुरुसेवा कोण जास्त करत आहे, त्याच्यापेक्षा आपण जास्त केली पाहिजे. मला वाटतं या मार्गाने जर तुम्ही चालत राहिला तर एक दिवस तुमचं जीवन पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला. मालकाची पूर्णता आहे सेवकाचा सांभाळ करण्यामध्ये, आणि सेवकाची पूर्णता आहे मालकाची सेवा करण्यामध्ये. हे याचे सूत्र आहेत. विद्यातीर्थे जगती उदा साधवा सत्यतीर्थे गंगा तीर्थे, नाही का, मलिनतन सो योग्यो ध्यानतीर्थे. मला असं वाटतं की जीवनाची एक पूर्णता आहे, त्याकडे आपण जाऊ. जीवनाच्या पूर्णतेसाठी अनेक साधना आहेत. ज्ञान साधना असेल, कर्म साधना असेल, भक्ती योग साधना असेल, ह्या अनेक साधना पूर्णतेसाठीच आहेत, नाम मोक्षासाठीच आहेत. पण या सगळ्या साधनेचा जर विचार केला तर या सगळ्या साधनेचे आपण अधिकारी आहोत असं मला वाटत नाही. भक्ती ही साधना सुद्धा कठीण आहे महाराज. ज्ञानासाठी जसं वैराग्य लागतं, कर्मासाठी जसा विधिनिषेध लागतो, योगासाठी जसा युक्त काल लागतो, तसं भक्तीसाठी सुद्धा समर्पण लागते. वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही, विधी निषेधाशिवाय कर्म टिकत नाही, युक्त कालाशिवाय योग साध्य होत नाही, आणि समर्पणाशिवाय भक्ती टिकत नाही. लक्षात ठेवा. तुमचं समर्पणच नसेल तर तुम्हाला भक्ती प्राप्त झाली असं कसं काय म्हणता येईल. विठ्ठला विठ्ठला. रामायण आपण नेहमी ऐकताय. श्लोक असा आहे की दशरथ हे प्रत्यक्ष वेद आहेत. वेदो दशरथो नृपा. कैकेयी कोण आहे, कैकेयी कर्म आहे. कौसल्या कोण आहे, कौसल्या ज्ञान आहे. आणि सुमित्रा कोण आहे, सुमित्रा भक्ती आहे. असा श्लोकच आहे. कर्मामध्ये बदल होत असतो आणि केलेल्या कर्माचा पश्चाताप होणंही चांगलाच असतो की जो कैकेयीला झाला. ज्ञानामध्ये साम्यता असते, ज्ञानामध्ये समानता असते. म्हणून कौसल्या भरताला असं म्हणते की भरताने असं म्हटलं होतं की मा तुला असं वाटत नाही ना की रामप्रभूच्या वनवासाला कारण मी आहे म्हणून. त्यावेळेला कौसल्याने सांगितलं होतं भरता असं बोलायचं नाही. भरत असंही म्हटलं होता मा कैकेयी जर वांज राहिली असती तर आज माझ्या रामाला, माझ्या रामप्रभूला वनवासात जाण्याची पाडी आली नसती. त्या ठिकाणी कैकेयीने समजूत घातली की भरता खरं सांगू का, माझा हा डावा डोळा आहे, हा माझा उजवा डोळा आहे, यातला माझा कोणचा प्रिय आहे असा जर तुझा प्रश्न असेल तर त्याचं माझं उत्तर हेच असेल ना की मला दोन्ही प्रिय आहेत म्हणून, दोन्ही सारखे आहेत म्हणून, दोन्ही समान आहेत म्हणून. असा तुझा जर प्रश्न असेल की मा तुझा डावा डोळा तुला प्रिय आहे का उजवा डोळा तुला प्रिय आहे, तर त्याचं उत्तर जे आहे ना तेच रामाबद्दल आणि भरताबद्दल आहे. लक्षात ठेवा. भरत आणि राम माझे दोन नेत्र आहेत आणि म्हणून ही साम्यता आहे, ही साम्यता आहे. विठ्ठला विठ्ठला. महाराज रामप्रभूचा वनवास ज्यावेळेला निश्चित होतो, लक्ष्मणाला ही बातमी समजते. ऐका गड्या, संकल्पित वेळात थांबायचं आहे आपल्याला. लक्ष्मणाला बातमी समजल्या. समाचार जब लक्ष्मण पाये. लखनजीला राग येतो आणि राग प्रगट करण्याचे
काही प्रकार असतात घरात, तुम्हाला माहीत आहे. राग आला की भांड्याचा आवाज येतो म्हणे. हो, लखनजीचा राग प्रगट करण्याचा हा पुरावा आहे की लखनजी ज्यावेळेला रामप्रभूच्या भेटीसाठी येतात त्यावेळेला त्यांच्या पायाचा आवाज येतो. दान 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 पायाचा आवाज करीत करीत रामप्रभूच्या समोर ज्यावेळेला लक्ष्मणजी उभे राहतात, आज दर्शन घेत नाहीत, प्रभूच्याकडे बोट दाखवतात आणि म्हणतायत, दादा मी ऐकतो ती गोष्ट खरी आहे, हा लखन खरी आहे. मी ऐकतो ती गोष्ट जर खरी असेल तर हा फार मोठा अन्याय आहे, हा लक्ष्मणा हे खरं आहे. अन्यायाला जर वेळीच प्रतिबंध नाही केला तर तो अन्याय शिरजोर होत जातो. बरोबर आहे ना? अन्यायाला वेळीच प्रतिबंध नाही केला तर तो अन्याय शिरजोर होत जातो. दादा कोणाचं ऐकून तुम्ही वनवासामध्ये चाललात? कैकेयीच्या कामवासनेने आपलं भान हरवून आपल्याच मुलाच्या हितावर निखारे ठेवण्यासाठी जो बाप धजावला असेल तो बाप आपला मित्र नाही, तो बाप आपला अमित्र आहे, नाम शत्रू आहे. प्रोत्साहितो यं कैकेय्या संतुष्टो यजन पिता अमित्र भूतो निस्संगम बध्यताम. जो बाप देशाच्या विरोधात असेल, जो बाप देवाच्या विरोधात असेल, जो बाप धर्माच्या विरोधात असेल, तो बाप असला तरी बध्यताम, आणि बांधून जमत नसेल तर वध्यतामपी. वध्यतामपी बध्यताम वध्यतामपी. त्या बापाचं ऐकून तुम्ही वनवासामध्ये चाललात. दादा मला आज्ञा पाहिजे की ज्याने तुम्हाला वनवास दिला त्यांना मी अखंड वनवासात पाठवल्याशिवाय राहणार नाही. रामप्रभूचं जीवन अत्यंत सरळ आहे. प्रभू म्हणतात, माझ्या वनवासाचं कारण माझी आई नाही, माझ्या वनवासाचं कारण माझे बाबा नाहीत. एक वाक्य बोलून जाईल महाराज. गीने वनवास दिला, तिला माझी आई म्हणण्याची पद्धत रघुकुलात आहे, आणि म्हणूनच रघुकुलाची कथा आजही जिवंत आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकेयीना दोषी नोहे दोषितात, राजकान कानन यात्रा सर्व कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आमचं गेलं कुकडे. अरे आम्ही म्हटलं म्हणून त्यांनी वाजवलं. विठाला विठाला. भक्तीतलं समर्पण सांगायचं आहे मला. पूर्णता समर्पणाने, फक्त सत्याने नाही. पूर्णता वैराग्याने आहे, फक्त ज्ञानाने नाही. पूर्णता विधिनिषेधाने आहे, फक्त कर्माने नाही. पूर्णता युक्त कालाने आहे, फक्त योगाने नाही. ह्या दोन्ही गोष्टी समोर पाहिजेत. मंडप द्यायचा असेल तर मंडपही आहे आणि खांबही आहे, त्यांनी पूर्णता आहे. पताका फडकावी असं वाटत असेल तर पताकाही आहे आणि काठी आहे, त्यांनी पूर्णता आहे. तुम्हाला इमारत उभी करावी असं वाटत असेल तर इमारतही आहे आणि पायाही आहे. पायाला कसं सोडताय? पायाशिवाय पूर्णता कशी होईल? या खांबाला कुठं सोडताय? मंडप सावली कसा देईल? या दंडाला कुठं सोडताय? पताका फडकत कशी राहील? पूर्णता आहे. आता हे पूर्णता अनेक विषयाने सांगता येईल. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या वेळेला लखनजी रामप्रभूच्या सोबत जायची त्या ठिकाणी मागतायत, दादा मी तुमच्यासोबत येणार, त्यावेळेला रामप्रभू म्हणतायत की लखन माझ्यासोबत यायला हरकत नाही, पण सुमित्रा मातेची आज्ञा घेतल्याशिवाय मी तुला माझ्यासोबत नेणार नाही, तू तुझी आई आहे. रामप्रभूला सोडं राम महाराज असं वाटत होतं की एखाद्या वेळेला सुमित्रा असं म्हणेल की म्हणते ना राघव, मग राहू दे ना, तुला अयोध्या सांभाळायचं असेल तर मग तू सांभाळ ना,
अरे एखाद्या वेळेला भरत जर गादीवर बसला नाही तर मग लखन तुलाही गादी मिळेल 14 वर्षासाठी. 5-5 वर्षासाठी काही इतके प्रयत्न करावे लागतात. फुकट 14 वर्ष भेटणार आहे ना. नाही का, फुकट 14 वर्ष भेटणार आहेत. राहू दे ना असं म्हणेल सुमित्रा. असं वाटलं प्रभूला. प्रभूने सुमित्रेच्या भेटीसाठी लखनजीला पाठवलं. ऐका गड्या, वल्कले धारण केलेला लखन ज्यावेळेला सुमित्रेच्या समोर उभा आहे दर्शन घेऊन, त्यावेळेला सुमित्रा माता म्हणते, लखन शरम नाही वाटत तुला? कशाची मा? तुला माहीत नाही की आज माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे म्हणून? हा मा, ज्या दिवशी माझ्या राघवचा राज्याभिषेक त्या दिवशी मी तुझ्यावर राजवैभवी पोशाख पाहणार होती, तू वल्कले धारण करून माझ्या समोर उभा राहिला. शरम नाही वाटत तुला? लक्षात ठेव लखन, माझ्या राघवबद्दल जर तुझा विचार अनुचित असेल, माझ्या राघवच्या गादीबद्दल जर तुझा विचार अनुचित असेल, तर अयोध्येत राहण्याचा तुझा अधिकार नाही. वनवासात निघून जा. हा मा वनवासात जाण्यासाठीच. मग का जात नाही? एकटा नाही, मा दादा आहे सोबत. सगळा वृत्तांत ज्यावेळेला सुमित्रेला समजला, त्यावेळेला सुमित्रेने लखनजीचा हात पकडला आणि विचारलं, मग माझा राघव जर वनवासात जात असेल तर तुझं इथं काय काम आहे? तुझं अयोध्येत काय काम आहे? समर्पण. रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मजा अयोध्याम अटवम विद्धी गच्छतात यथा सुखम. आजपासून तुझी आई मी नाही, आजपासून तुझी आई सीता आहे. आजपासून तुझे वडील दशरथ नाहीत, आजपासून तुझे वडील श्रीराम आहेत. मला असं वाटते रामकथा रामायणासाठी ऐकू नका, पण तुमच्या प्रपंचासाठी ऐका, फायदा झाल्याशिवाय. काही लोक बोलत आहेत या देशाला रामायणाची आणि महाभारताची काय गरज आहे. ज्यांना चांगलं बोलता येत नाही ते सुद्धा बोलत आहेत. रामायणाची आणि महाभारताची काय गरज आहे म्हणतायत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. की प्यास बुझत न बुझाई. सीताराम चरित अति पावन मधुर सरस परमित मन भावन. मंगल भावन अमंगल दशरथ अजीर बिहारी. जय सिया राम बोलो जय सिया राम. जय सिया राम बोलो जय. भावाने भावावर कसं प्रेम केलं पाहिजे आजही विचारायचं असेल तर तुम्हाला रामायणालाच विचारावं लागेल. मुलाने आईवडिलाची कशी सेवा केली पाहिजे आजही विचारायचं असेल तर तुम्हाला रामायणालाच विचारावं लागेल. देशासाठी कसा त्याग केला पाहिजे रामालाच विचारावं लागेल. रामप्रभूने भरताला काही नीती सांगितली. ऐका तुम्ही सुज्ञ श्रोते आहात. रामप्रभू असं म्हणतायत, भरता राज्य चालवायचं असेल तर कसं चालवलं पाहिजे, राजाजवळ काय गुण असले पाहिजे सांगितलं. दिवसा झोपणारा नसला पाहिजे, गायन करणारा नसला पाहिजे असंही सांगितलं. गवई नसला पाहिजे. इकडे तिकडे कोण पाहिजे? राजा गवई नसला पाहिजे, नाही तो आमदारकीला उभे राहाल तुम्ही. राजा गवई नसला पाहिजे, दिवसा झोपणारा नसला पाहिजे, विनाकारण फिरणाराही नसला पाहिजे. विनाकारण बरं, विनाकारण फिरणाराही नसला पाहिजे. 9 प्रकार सांगितले महाराज. मद्य पिऊ नसला पाहिजे, मांसभक्षी नसला पाहिजे सांगितलंय भरताला. नसला पाहिजे, शाकाहारी असला पाहिजे असं सांगितलंय. पाहून घ्या, श्लोक सांगतो. स्नेहो दयांच सौख्यंच यदि वा जानकीमपि आराधनाय लोकस्य न मुंचते नास्ति मे व्यथा. रामप्रभू म्हणतायत, भरता मी स्नेहाचा त्याग करेल किंवा स्नेह माझा त्याग करेल, मी परवा करणार नाही.
मी दयेचा त्याग करेल, म्हणजे ज्या घरच्या लोकांवर करायची असते त्या दयेचा त्याग करेल, किंवा दया माझा त्याग करेल, मी त्याचीही पर्वा करणार नाही. यदी वा जानकीमपी, एखाद्या वेळेला मी जानकीचाही त्याग करेल, पण लोकांना दिलेल्या शब्दाचा मात्र कधी त्याग करणार नाही. माझ्या आईवडिलांना दिलेल्या शब्दाचा कधी त्याग करणार नाही. यदी वा जानकीमपी, यदी वा जानकीमपी. म्हणून या देशाचा राजा एक तर बायको सोडून दिलेला असला पाहिजे, नाही तर बायको न केलेला असला पाहिजे. लक्षात ठेवा. एक तर त्यागी असला पाहिजे, नाही तर योगी असला पाहिजे. हे मी देशासाठी बोलतो, मी कोणासाठी बोलत नाही. घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लढे हो, अपनी लाश बिजा. या देशातल्या प्रत्येक माणसाने आजही सीमेची आठवण केली पाहिजे. 75 वर्ष झाले फक्त. क्या जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लड़े हो, अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा. जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. मी बऱ्याचदा असं ठरवतो महाराज की म्हणायचंच नाही, पण कधीतरी 8-10 कीर्तन झाले की ते येतेच. काय करा, तर आमचं व्यसनच झालं ते. आता काय, विठाला 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 विठाला. भक्तीची पूर्णता समर्पणाशिवाय नाही, हे सांगायचं होतं मला. समर्पणाशिवाय. लखनजी सुमित्रेच्या समोर उभे आहेत. सुमित्रा लखनजीला म्हणते, हा मा वनवासात जाण्यासाठी चालो मा. ज्यावेळेला सुमित्रा म्हणते, मग आजपासून तुझी आई मी नाही, आजपासून तुझे वडील दशरथ नाही. तात तुम्हारी मातु बैदेही, पिता राम सब भाती स्नेही. तात तुम्हारी मातु बैदेही, पिता राम सब भाती स्नेही. तात तुम्हारी मातु बैदेही, पिता राम सब भाती स्नेही. स्नेही स्नेही. लखनजी पुढे चालताच आईचं दर्शन घेऊ. आई असल्यामुळे एका खांबाला पकडते, त्या खांबाला पकडून रडते. आपला मुलगा बाहेर जाताना, बाहेर पाठवण्याची इच्छा नसताना त्याच्या हितासाठी पाठवावं लागतं. मी एका आईला विचारलं 8 दिवसाच्या अगोदर की तुम्हाला पोरगा अमेरिकेला येईन, तुम्हाला इथं करमते? पोरगा अमेरिकेला आणि तुम्ही इथं, तुम्हाला करमते? खरंच त्या आईने जोराने हांबरडा फोडला. काय करावं महाराज, रोज पोराची आठवण येते, पण त्याच्या भल्यासाठी पाठवावं लागला. त्याच्या भल्यासाठी जी संकट सहन करते, त्याच्या भल्यासाठी जे स्वतः स्वयंपाक करते, त्याच्या भल्यासाठी सगळे मुलगा आणि सून असून सुद्धा स्वतः कष्ट करते, ती फक्त आईच करू शकते, दुसरी नाही. लक्षात ठेवा, फक्त आई करू शकते. मुलगा ज्यावेळेला बाहेर जातो त्यावेळेला मला असं वाटतं की आई तिचे नेत्र पाझरत असतात. आम्ही ज्यावेळेला आळंदीला होतो
आपल्याला सगळ्यात जास्त जर आठवण कोणाची येत होती तर आईची येत होती, बरोबर. माईची फार आठवण यायची बघा. आम्ही ते वैतागेश्वराचं मंदिर होतं महाराज, त्या वैतागेश्वराच्या मंदिरात अर्धा तास रडायचं त्या पिंडीवर. बरं, रडल्याशिवाय समाधान वाटत नव्हतं मला. लय माईची आठवण यायची हो, लय आईची आठवण यायची. मला वाटते का विसरतात पोरं मायला काही समजत नाही. विसरतात बिचारे, नंतर विसरतात. लग्न झाल्यावर तर जास्त विसरतात जास्त. माझी माय फोन करायची भाऊ मला. एक फोन होता त्या पांड्यांकडे, मी जायचो पडत ओ बुवा, तिथली भाषा. फोन आला तुमचा, ते विचारे असे सांगायचे. आता म्हणतात या बुवा नाश्ता करा. गेल्यानंतर फोन, हा मा. पहिल्याने जर काय विचारत असेल माझी आई तर जेवला रे बाबू, जेवला रे बाबू, जेवला. हा मा, जेवण खूप मस्त झालं मा आज. आज श्रीखंडाची पंगत होती मा. अरे वा. त्या दिवशी आम्ही एखाद्या वेळेला उपाशी असायचो, पण आईला सांगावं लागत होतं की मा भरपूर जेवलो आज. आम्हाला माहीत होतं असं जर सांगितलं की मा आज आम्ही उपाशी आहोत तर आमची माय जेवणारच नाही, पण रात्रभर झोपणार नाही, रडत राहील. माझं पोरगं जर उपाशी असेल तर मला इथं जेवण करण्याचा काय अधिकार आहे. महाराज, मी नेहमी सांगेल, मला माझ्या आईची आठवण येते. हो, आणि माझं भाग्य आहे, माझ्या मायने जर मला वकील बनवलं असतं, माझ्या मायने जर मला मास्तर बनवलं असतं तर महाराष्ट्रभर मी माझ्या माईची आठवण करू शकलो नसतो. माझं भाग्य आहे. एकदा कथा केली बालासाहेब आम्ही. आमची अशी आई बसायची समोर, थोडे लोक होते, आणि मी दुसऱ्या दिवशी सांगितलं मा गड्या तू इथं समोर बसायचं नाही, बाजूनं मा म्हणायचं. मी तिला मा म्हणणं आवडायचं, आई नाही म्हणायचं. आई कुठलं आलं, आई मा म्हणायचं. मा तू बाजूला बस गड्या, उद्या काही तू बसू नको समोर. का बसू देत नाही, अठीच बसीन मी. आमच्याकडची भाटी अठी बसीन, अठी. म्हटलं अठी नाही तठी बसतो. अरे मा, जसा प्रसंग असला तसा भाव असला पाहिजे मा. कोणताही प्रसंग असला की तुझे डोळे पाजरत राहतात. मला कशी कथा करता येईल. आम्हाला विनोद करायचा असतो, आम्हाला काही दृष्टांत सांगायचे असतात. तू सारखं तुझं चालूच असते, तू बाजूनं बस गड्या. त्यावेळेला माझ्या आईच्या म्हणण्याचा भाव असा होता, अरे प्रसंग कोणचा हे मला समजत नाही रे. प्रसंग काय चाललाय मला समजत नाही. मी अडाणी आहे, मी शिकलेली नाही, मी शिकेल नाही, मी अडाणी आहे, मी अशिक्षित आहे. प्रसंग कोणचा हे मला समजत नाही, पण हे सगळे प्रसंग सांगणारा माझा मुलगा एवढंच मला समजतं. वडिलाचं नाव द्वारकादास, आईचं नाव भागीरथीबाई. आनंदित आहेत. लाभाशिवाय प्रेम करणारे हेच माणसं असतात महाराज. मुलापासून कोणचीच इच्छा न करता प्रेम करतात, ती फक्त माय बाप करू शकतात. मी तर एका बुढीला विचारलं, कशाला राहतंय याच्याकडे, रोज दारू पिऊन घरी येते, मारतोय तुला, कशाला राहतंय, चाल मी तुझी व्यवस्था करतो. मूर्खाला मरू दे इथे. बुवा, मूर्ख कोणाला म्हणताय. माझं पोरग आहे ते, मला मारलं तरी चालेल पण मी सोडणार नाही. आई करी आईशी
समर्पण. जा लखान, माझ्या राघवची सेवा करत असताना तुझ्या स्वप्नामध्ये राग रोष ईर्ष्या मद मोह येऊ नये. स्वप्नामध्ये सुद्धा येऊ नये. स्वप्न केव्हा पडत असते माझ्या आईची इच्छा असेल तर मी 14 वर्ष झोपणारच नाही, तर स्वप्न पडेल कसं? समर्पण. मला आता मुद्द्यावर यायचं आहे. भक्ती समर्पणाशिवाय पूर्ण नाही. वैराग्य वाचोनिकही, याचा अर्थ काय? ज्ञान वैराग्याशिवाय पूर्ण नाही. आणि खऱ्या अर्थाने शिष्याचं जीवन गुरुकृपेशिवाय पूर्ण नाही. गुरुकृपेशिवाय पूर्ण नाही. मला असं नाही वाटत की तो मोक्ष झाला, मुक्त झाला म्हणजे पूर्ण झाला. त्याच्यावर गुरुकृपा झाली म्हणजे पूर्ण झाला. माझ्या निडोबारायचा अभंग आहे. निडोबाराय तसे मुक्तच होते, त्यांना कशाची गरज होती? निडोबारायच्या गवळणी तुम्ही ऐका, वाचा, म्हणजे लक्षात येईल की निडोबाराय काय होते. निडोबारायचे अभंग वाचा, निडोबारायच्या गवळणी वाचा. भरीला उलंडोनी रीता करी घट, मिस पानियाचे गोविंदाची चट, चाले झडझडा उसंडोनी वाट, पाहे पालतोनी उभा तोची नीट हो, चाळा लावियेला गोप गोपीनाथे, चाळा लावियेला गोप गोपीनाथे. गुरुकृपा झाली नव्हती. गुरुकृपेसाठी तडमडत होते. माझ्या गुरुने मला सांगितलं होतं की तुला अनुग्रह दिल्याशिवाय जाणार नाही, पण गेलेत माझे जगद्गुरु तुकोबाराय निघून. हा समन्वय वारकरी संप्रदायातला. लक्षात ठेवा, असा समन्वय तुम्हाला कुठंच दिसणार नाही की जो वारकरी संप्रदायाने दाखवला. आमचे पवार नाही का, गोपीनाथजी, त्यांचे चिरंजीव आहेत, ते म्हटले होते की मला वारकरी संप्रदाय आवडतो. त्याचं कारण सगळ्यांना घेऊन चालणारा संप्रदाय जगाच्या पाठीवर कोणचा असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय. यारे लहान थोर याती भलत्या नारी. अरे ज्ञानोबारायची परीक्षा जर एखादा कुंभार घेत असेल तर काय समन्वय हा? काय समन्वय? राजघराण्यामध्ये जन्माला आलेली मीराबाई जर रोहिदासांना गुरु मानत असेल तर काय समन्वय हा? सोखोबा रायाच्या आस्त्या गोळा करण्यासाठी जर नामदेव रायाला स्वतः भगवान पाठवत असतील तर काय समन्वय हा? काय समन्वय? समन्वयाचं दर्शन जगाला पाहण्याची इच्छा असेल तर त्याने आमच्या ज्ञानोबा रायाच्या आणि तुकोबा रायाच्या वारीमध्ये येऊन बघावं. तुम्हाला समन्वय दिसेल. म्हणून मी नेहमी सांगेल की प्रदेश बदलत असतो साधूचा, देश बदलत असतो साधूचा, जात बदलत असते साधूची, भाषा बदलत असते साधूची, पण साधूचे तत्व मात्र कधी बदलत नसतात. तत्व अनेक असतात. नेहमी सांगेल. आता तुम्ही सगळेजण आहात, आपली वेळ संपत आलेली आहे. पंजाबमध्ये गेला तर भाषा वेगळी आहे. वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु. राजस्थानमध्ये भाषा वेगळी आहे. धरती धोरारी 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 धरती धोरारी धोरारी धरती धोरारी ओ धरती धोरारी. आको शुजा को शर्माए देवन मन में आए, आज समारी मन गाए धरती धोरारी. कर्नाटकची भाषा वेगळी आहे. लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज, अडचल्लो पडचाल्लो शिरा सोड्यान फोडो, मारी कन्हैया पाणी केड्यानं घेडो. केरळ मधली भाषा वेगळी आहे. पावगा दाताला तू नंदाचा चिलो, माका कपडा दियान म्या हिवान मेलो, हे माझे कोयतो बाका पाया पडलो. गुजरात मधली भाषा वेगळी आहे. जोरे माधवजी मै शरण थई, तनका का कै पे, बाप दयालु तोई मारी सारी आपो, हात निले कंकनी गौडनी ठकविल्या
थकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक 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 मराठी एक कानडिया एक कोकणी एक मुसलमानी एक गुजरणी ऐशा पाच जणी ठकविल्या गौडणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. खरं सांगू का महाराज, साधूची एक स्वतंत्र जात आहे. साधू कोण्या जातीत नसतात, त्यांची स्वतंत्र जात आहे. अनपेक्षा शुची दक्ष उदासीन गतव्यथा हे साधूची जात आहे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणेवच निर्ममोह निरंकार समदुःख सुखक्षमी साधू आहे. आमचा एखादा साधू परदेशात आहे. आय डोंट नो हाऊ डू प्रेम राम भक्त प्रेम प्लीज कम नियरली इन माय हाऊस टू स्टे. विनेकरी असं काय हात काय समजतो मला इंग्रजी स्वर. आय डोंट नो. साधू कोण्याही प्रदेशात असू शकतात. समन्वय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेल. काय समन्वय महाराज कथेमध्ये. कथेमध्ये भागवत आहे, कथेमध्ये रामायण आहे, कथेमध्ये हरिपाठ आहे, कथेमध्ये ज्ञानेश्वरी आहे, कथेमध्ये तुकोबारायांचे अभंग आहेत. वारकरी आहेत, वारकरी आहेत. वारकरी धर्माबद्दल अत्यंत प्रेम आहे. आणि म्हणून मला हे सांगू द्या की शिष्याची पूर्णता हे गुरुकृपेशिवाय नाही. गुरुकृपेशिवाय नाही. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघून गेलेत आणि वैकुंठाला गेल्यानंतर माझ्या निडोबारायाने पिंपळनेर या ठिकाणी उपोषण मांडलंय की मला सोडून तुम्ही का गेलेत. मला तुम्ही अनुग्रह द्यायचं ठरवलं होतं, मला अनुग्रह न देता तुम्ही गेलात. तुम्ही आल्याशिवाय मी कोणाकडून हे अनुग्रह घेणार नाही. आणि त्यावेळेला स्वतः भगवान आले. देवाने म्हटलं, ओ निडोबा, हो निडोबा, कोण तुम्ही. अरे मी साक्षात परमेश्वर आहे, मी साक्षात पांडुरंग आहे, आलो तुम्हाला अनुग्रह देण्यासाठी. निडोबाराय म्हणतात, तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचुनी आला शिका. निळा म्हणे आम्ही नोडो खोजी देवा, निळा म्हणे आम्ही नोडो खोजी देवा, निळा म्हणे आम्ही निळा म्हणे आम्ही. तुकयाचा धावा करीत सो, तुकयाचा धावा निळा म्हणे आम्ही. हो, आम्ही देवाला ओळखत नाही, आम्ही तुकोबारायचा धावा करतो. शिष्याच्या जीवनामध्ये समन्वय सांगत होतो. शिष्य निडोबाराय आहेत. सांगू द्या मला, निडोबाराय हे ब्राह्मण आहेत, तरी सुद्धा अनुग्रह घेण्यासाठी तपश्चर्या करतात. तुकोबारायांचा अनुग्रह मिळावा म्हणून. हा समन्वय आहे. आणि शेवटी तुकोबारायांना यावं लागलं. आणि आल्यानंतर तुकोबारायाने निडोबारायाला अनुग्रह दिला. आणि अनुग्रह घेतल्यानंतर महाराजांच्या तोडून शब्द
पूर्ण केला, पूर्ण केला माझा, पूर्ण केला मनोरथ. पूर्ण झालं याचं कारण काय महाराज? घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळू. आणखी फक्त घराच आले नाही, अभंग प्रस्तावनेमध्येच पूर्ण होत असतो ऐकला तर. फक्त घराच आले नाही, सांभाळिले, सांभाळिले, सांभाळिले अनाथा. फक्त घराच आले नाही तर मला त्यांनी सांभाळलं. कसं असते पहा, एका अभंगामध्ये महाराज असं म्हणतायत, संत काय करतायत? संत जागवतायत. जागवतच नाही तर उपदेशसुद्धा करतायत. फक्त उपदेश करत नाहीत तर शिकवतायत, आणि फक्त शिकवतच नाही तर सांभाळतायत. तुका म्हणे वत्स वेचे चित्ती तैसे मद येती सांभाळी. सांभाळिले, सांभाळिले, सांभाळिले अनाथा विठोबार. आहेत म्हणून त्याने तो पूर्ण केला. त्याने फक्त मनोरथच पूर्ण केला नाही तर मला सांभाळलं. फक्त सांभाळलंच नाही तर मला पुनीतही केलं. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. पावन केलंय, पुनीत केलंय. सांभाळण्यापेक्षाही पुनीत करणं फार महत्त्वाचं असते. जवळ सांभाळण्यापेक्षाही शिकवणं महत्त्वाचं असतं. शिकवलं पाहिजे. फक्त सांभाळून काय करता? शिकवलं पाहिजे. फक्त शिकवून काय करता? जागवलं पाहिजे, आहे का? फक्त जागवून काय करता? उपदेश केला पाहिजे. आणि हे सगळं माझ्या गुरुने माझ्या जीवनामध्ये केलं. माझ्या तुकोबारायाने मला सांभाळलं. मला खऱ्या अर्थाने ते कृपाळू आहेत. आणि फक्त सांभाळलं नाही तर मला पुनीत केलं अभंगाच्या. घेण्याची मुलाची इच्छा नाही म्हणून ते आपल्याला करावं लागतंय. आणि म्हणून तशी गोशाळासुद्धा विकल्प असून सुद्धा आपल्याला करावी लागते. अशा अनेक गोशाळा महाराष्ट्रामध्ये आहेत. 55 गोशाळा आपल्या संपर्कामध्ये आहेत. त्यातली ही एक गोशाळा आहे. खरं म्हणजे मी सोनपेठकरांचं मनापासून धन्यवाद देईल. राम महाराज मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, फक्त आमच्यावर प्रेम करणारी माणसं आमच्या डोक्यात बसतात. खरं सांगतो बरं, फक्त आमच्यावर प्रेम करणारी लोक आमच्या डोक्यात बसतात, पण आमच्या गायीवर आणि धर्मावर प्रेम करणारी माणसं आमच्या अंतकरणात बसतात. असू द्या, कुत्र्याच्याही अंतकरणामध्ये तुम्ही बसलात तर आशीर्वाद देते कुत्रं, लक्षात ठेवा. पशुचा सुद्धा आशीर्वाद भेटत असते. आम्ही तर माणसं आहोत, आमचा भेटणार नाही. आम्ही तर जाऊ द्या, आम्ही माणसं तर मानणार का नाही आम्हाला तुम्ही? एकदम कुत्रं कसं काय म्हणणार बरं? माणसं तर म्हणावं लागेल ना. म्हणून कुत्र्याच्या अंतकरणात बसलेल्या माणसाला जर आशीर्वाद भेटत असेल तर मला असं वाटतं की जे कथा करताय त्या ठिकाणी त्यांचं अंतकरणसुद्धा
धर्मनिष्ठ अंतकरण आहे. त्यांच्या अंतकरणामध्ये त्यावेळेला तुम्हाला ठिकाणा मिळेल की ज्यावेळेला तुम्ही धर्मावर आणि गायीवर प्रेम कराल. म्हणून या ठिकाणी अनेक लोकांनी त्या गोशाळेला मदत केली. स्वर्गीय रामेश्वर विलास इकडे या, घ्यायची नाही. अरे तुम्ही लोक काही शंका न घेता दारू पिणाऱ्या पोराला सगळी इस्टेट देऊन टाकता. रोज लेजिम खेळत घरी येतो तरी सुद्धा त्यालाच देता. तो घालवणार हे माहीत असून सुद्धा त्यालाच देता. पण पोराला जर निशंकपणे तुम्ही सगळी इस्टेट देत असाल आणि तुम्ही जर गो सेवा करणाऱ्याबद्दल शंका घेत असाल तर मला असं वाटतं हे पाप आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की ही सगळी निधी या ठिकाणी गोळा झालेली आहे. आणखी कोणाला जर काही देण्याची इच्छा असेल तर तुम्ही जाहीर करू शकता. मी बिना कमिशनचं या ठिकाणी तुमचं नाव जाहीर करेल. हा सगळा खर्च तर यांचाच आहे. हां आहे ना? हो. तुम्हाला आता इतकं सगळं जर भेटून राहिलं तर तुम्ही याच्यातून काहीतरी उतिरही झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला ही विनंती करतो की ज्याला कुणाला काही योगदान देण्याची इच्छा असेल सायखेड्याच्या गोशाळेसाठी तर तुम्ही देऊ शकता. आता जर तुम्हाला जाहीर करता आलं तर आता करा, देताना नंतर द्या. मी तर म्हणतो असा एखादा मोठा आकडा जाहीर करा की नंतर नाही दिला तरी चालते, पण पुढे तर लोक देतील ना. तसं काही करू नका. आणि म्हणून या ठिकाणी ही सगळी निधी गोळा झालेली आहे. आणि आणखी एक समिती आहे. काय त्या समितीचं नाव? श्री रंगनाथ या अध्यक्ष साहेब. या इकडून या ना. हे काढायचं का रे? माईक काढायचं का?